जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज. जळगाव जामोद परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा. आदिवासी बांधवांच्या घरांचे मोठे नुकसान. जळगाव जामोद तालुक्यात 31 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास निसर्गाचा कोप पाहायला मिळाला. विजांच्या कडकडाटासह आलेल्या जोरदार तुफान वारे आणि पावसामुळे परिसरातील अनेक खेडेपाड्यांना मोठा फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीत गरिबांचे संसार उघड्यावर आले असून शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे. झोपड्यांचे नुकसान आणि संसार उघड्यावर. नेमखिरी फाट्यावरील आदिवासी बांधवांच्या वस्तीला या वादळाचा मोठा तडाखा बसला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे येथील घरांवरील कौले आणि टीन पत्रे उडून गेली. अनेक कुटुंबांनी उन्हापासून बचावासाठी घराला लावलेली नेट आणि हिरवे कापडही वादळात फाटून नष्ट झाले. अचानक आलेल्या या संकटामुळे निवारा हिरावला गेल्याने या कुटुंबांसमोर आता राहायचे कुठे असा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. झाडे उन्मळून पडली. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की शेतातील आणि रस्त्याकडेची मोठी झाडे उन्मळून पडली आहेत. अनेक ठिकाणी झाडे पडल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून शेतातील उभ्या पिकांचेही नुकसान झाले आहे. सुदैवानं या घटनेत कुठलीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नसले तरी आर्थिक नुकसान मात्र मोठ्या प्रमाणावर झाले आहे. शासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून आदिवासी कुटुंबांना आणि शेतकऱ्यांना मदत द्यावी.